आज धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्याचा राजकीय इतिहास थोडासा पाहूया आणि कशा पद्धतीने एकनिष्ठ राहणारा जिल्हा म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याकडे पाहिलं जात होतं. त्यात उद्धवराव पाटील यांचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं जातं, ज्यांना की मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेले असताना सुद्धा त्यांनी शेकापशी एकनिष्ठ राहणाऱ्या शेकापमध्ये एकनिष्ठ राहिले आणि ते मोठ्या प्रमाणात त्यांचंच आजही नाव निघलं जातं. त्यानंतर आपण चर्चा करूया आत्ताच्या राजकीय इतिहासातल्या उमेदवाराची आणि असणाऱ्या आमदार खासदाराची कशा पद्धतीची परंपरा आहे तेही आपण पाहूया. जर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर काँग्रेस माध्यमातून शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेत आले, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत गेलेले, अशा पद्धतीने पक्षबदल केला. दुसरे 40 वर्ष सत्ता भोगणारे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजपमध्ये ते स्थिर आहेत. त्याच पद्धतीनं बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून साधारणतः भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता आमदार झालेले आहेत. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राहुल मोठे यांचाही प्रवास तशाच पद्धतीने आहे. राहुल मोठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अशा पद्धतीचा प्रवास झालेला आहे. त्याचप्रमाणे तानाजी सावंत यांचा सुद्धा प्रवास तितकाच रंजक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुन्हा शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर पुन्हा शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे अजित पिंगळे यांचा सुद्धा राजकीय प्रवास त्याच पद्धतीने आहे. अजित पिंगळे यांचा प्रवास साधारणतः पाहिला तर शिवसेना, त्यानंतर भाजप आणि त्यानंतर पुन्हा शिवसेना, अशा पद्धतीचा प्रवास झालेला आहे. त्या माध्यमातून साधारणतः एकनिष्ठतेचे धडे कुणी कुणाला द्यायचे आणि कुणी कुणाच्या माध्यमातून एकनिष्ठता शिकवायची, हाच पडलेला प्रश्न तुम्हालाही पडला असेल. निश्चितपणे शेअर करा. आत्ताची ही राजकीय परिस्थिती आणि सगळ्यांनी 2, 3, 4 टर्म प्रत्येकानं पद घेतलेले आहेत, आमदार झालेले आहेत आणि त्या कालखंडात खरंच विकास केला आहे का? हाच संशोधनाचा विषय आहे. नाहीतर विरोधाला विरोध म्हणून पुन्हा सत्तेत तेच लोक बसत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.